हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे गुरुवार आणि आता वाजले सकाळचे 10। तर आज आवरायला भरपूर उशीर झाला, तर म्हटलं चला आज असा पण उशीरच झालेला आहे तर तुमच्यासोबत शेअर करू आजचा ब्लॉग म्हटलं। तर चला, घरात भरपूर कामं पडलेले तुम्हाला दाखवते। चला, इथं बघा भरपूर असा पसारा पडलेला आहे टेबलवरती। इथं एक खोबरं किसायचं आहे मसाल्यासाठी, ते काल अर्ध किसलं, आज थोडं किसायचं राहिलेलं आहे तर म्हटलं आज तेवढं किसून काढू। आणि इथं हे फॅन, काल मम्मीने त्यांचा फॅन आणलेला आहे, आमचे दोन्ही फॅन खराब झाले। इथे एक ठेवला आहे आणि इथे एक खाली, तर दोन्ही खराब झालेले, त्याचे बूस्टर गेलेत। तर बघा भरपूर पसारा पडलेला असं। तर हा पसारा कसा आवरते मी ते नक्की बघा। आणि इथं किचनवरती पण भरपूर पसारा पडलेला आहे। पिल्लूला चहा खारी वगैरे दिली होती आणि इथं पाणी आलं होतं, पाणीच भेटलं नाही, भांडे घासून झालेले सकाळी। आणि इथं बाटल्या भरायच्या राहिल्या तशाच, पाणीच नाही भेटलं। चला घेते पटकन आवरून, तर तुम्ही बघत राहा कसं आवरते मी आज घर। कोळी अशी कोरफड होती, केसांना लावण्यासाठी आणलेली होती, तर त्या दिवशी केसांना लावली, मेहंदीमध्ये पण टाकली होती, तर एवढी राहिली होती तर म्हटलं आज चला जरा चेहऱ्याला पण लावून घेऊ। तर कोरफडीवरचं असं साल काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर अशी मसाज करायची होती चेहऱ्याची। तर इथं चेहऱ्याला कोरफड लावल्यानंतर आंघोळ वगैरे केली, मध्ये काही शूट घेतलंच नाही
आंघोळ करून आल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग पिल्लूचा फोन येत होता तिकडून, तर पिल्लूला आणायला गेले. तर तिथे एक बाई वांगे घेऊन बसलेली होती, तर तिच्याकडून मी मस्त 10 रुपये पावशेरने असे काटेरी वांगे आणलेले होते. तर इथं मला खारं वांगं बनवायचं होतं, त्याच्यासाठी इथं मी तव्यामध्ये शेंगदाणे भाजत टाकले आणि इथं अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आणि शेंगदाणे पण मस्त भाजून झाले होते. तर इथं शेंगदाणे पण काढून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जसं चवीप्रमाणे तिथं मिरच्या घेतल्या आणि घरामध्ये तीळ होते तर तीळ पण असे भाजून घेतले. आणि याचा आता मसाला करून घ्यायचा. त्याच्यामध्ये मसाला करण्यासाठी लगेच त्याच्यात हळद आणि मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं आणि जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि मसाला बारीक वाटून घ्यायचा. आणि इथे वांग्याला मध्ये चिरा पाडायच्या आणि ते वांगे कापून घ्यायचे मधोमध, बरोबर 4 भाग करायचे वांग्याचे आणि ते वांगे लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचे, नाही तर काळे पडतात. आणि मग वांग्यांमध्ये मीठ भरायचं, मसाला भरायचा आधी, त्याच्याने चव मस्त येते. आणि इथं काल पापड्या तळल्या होत्या, त्याचं तेल उरलेलं होतं. तर कुकर तापत ठेवला होता, तर त्याच्यामध्ये तेल टाकलं, तेल पण तापलं होतं. मग वांग्यामध्ये असा मसाला भरून घेतला आणि ते वांगे तेलामध्ये छान असे परतून घेतले. वांगे परतल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच मसाला टाकायचा आणि मसाला पण परतून घ्यायचा व्यवस्थित लाल होईपर्यंत. असे वांगे भाजल्यानंतर मसाला टाकल्यानंतर पाहिजे तेवढं चवीनुसार पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून त्याच्यात 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि ते भात घालत होते मी. इथं ओम श्रीराम नावाचा असा ते जाती आहे तांदळाची, त्याचा हा भात घालून घेतला आणि भात अशा मोठ्या गॅसवर ठेवला आणि भाजी छोट्या गॅसवर ठेवली. मला पण इथं घाई झाली होती कारण पार्लरला 4-5 बायका बाहेर येऊन बसलेल्या होत्या, त्याच्यामुळे मी आयब्रो करायला गेले. आयब्रो करून आल्यानंतर इथं मस्तपैकी भाजी शिजलेली होती. तर तुम्हाला दाखवते बघा कशा पद्धतीने आपली भाजी झालेली आहे 3 शिट्ट्यामध्ये आणि भात पण झालेला होता. तर इथं वाजलेले होते जेवायला दुपारचे 2 आणि भरपूर उशीर झाल्यामुळं भूक पण लागली होती. तर इथं वांगं बघा किती छान शिजलेलं आहे आणि अशी भाजी पण मस्त थपथपीत झालेली, भात पण मस्त शिजलेला आहे. आणि भात असा या ओम श्रीराम जातीचा भात आहे ना, मस्त मोकळा मोकळा होतो आणि भाजी पण मस्त. बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आणि भूक लागली, त्याच्यामुळे असं वाटलं होतं कधी एकदाचं जेवायला घेईल. तर इथं पिल्लू आणि मी जेवायला घेतलं आणि आमचं जेवण पण मस्तपैकी झालं. तर अशा पद्धतीने माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता वाजले दुपारचे 2. तर पार्लरला गर्दी असल्यामुळं आत्ता जेवण झालं आणि पिल्लूला पण इथं झोपवले, जोळीत झोपवले. तर आज सकाळ ते दुपारपर्यंतचं असं रुटीन असतं. तर कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.